राजू पाटील दूर आहे, विजय पाटील साथ आहे, हे काय समीकरण आहे? तेच तर तुम्हाला सांगितलं ना. हे जे बघा, मी 2009 ला आमचे दामू शिंगडा उभा होते तेव्हा बळीराम जाधवला उभं करण्यामध्ये राजू पाटलांचाच हात होता. राजू पाटील हा काही सामाजिक व्यक्ती नाहीये. त्याला काय पाहिजे? पैसे पाहिजे, त्याला धंदा पाहिजे. तुम्ही राजू पाटीलच्या आजूबाजूचे लोक जर पाहिली तर सगळे धंदेवाले लोक आहेत. सामाजिक वसईत हितेंद्र ठाकूरांचा जो पराभव झाला त्याला कारणीभूत राजू पाटील आहेत का? 100% तोच आहे ना, राजू पाटीलच आहे ना. हितेंद्र ठाकूर जर बघितला तर हितेंद्र ठाकूर हा राजकारणी माणूस आहे, तो काही धंदेवाला माणूस नाहीये. राजू पाटील जर बघितला तर राजू पाटील हा धंदेवाला माणूस आहे, राजकारणी माणूस नाहीये. की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्तेची चावी ही राजू पाटील यांच्याकडे. राजू पाटीलच्याकडे कशी असणार साहेब? त्यांची भूमिका कळत नाहीये ना. ते धंदेवाला माणूस आहे ना, मी सांगितलं ना तुम्हाला. भूमिका ही भाजपच्याच सोबत आहे. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. लवकरच वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्रित लढणार असे संकेत आपल्याला दिसत आहेत. या सर्व विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांच्याकडे आलो आहोत. जिमीजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. संकेत असे मिळत आहेत की बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. नाही, हे बघा की भाजपाच्या विरोधात, म्हणजे ज्या पद्धतीने भाजप राज्य करते गेल्या 11 वर्षापासून, तर 2024 ला जी लोकसभा झाली तेव्हापासूनच माझं म्हणणं होतं, तुम्हीच मला कव्हर केलेलं होतं, की भाजपाच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र यावं. आता उद्धव ठाकरेंचा उबाटा गट सुद्धा आमच्या सोबत आलेला आहे. आता राज ठाकरेही इनडायरेक्टली महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. तर मग इथे वसई मधले जे बहुजन विकास आघाडी आहे, पालघर मधला जो पक्ष आहे, तो जर सोबत येत असेल तर 100% भाजपाचा पराभव हा वसई आणि पालघर मध्ये निश्चितच आहे ना. कारण हितेंद्र ठाकूरने जी, तुम्ही जर इतिहास बघितला तर जे लोकसभेला राजेश पाटलाला जितकी मतं मिळाली तीच जर आमच्या कांबळेबाईला बघितली असती तर ते दोघांचं जे हे होतं प्लस गणित होतं ते भाजपपेक्षा जास्तच होतं. विधानसभेलाही इथे तुम्ही वसई विधानसभेत बघितलं, विजय पाटील आणि हितेंद्र ठाकूरला जी मतं होती ती जर बघितलं तर भाजप कुठे आमच्या दुसऱ्या नंबरच्या रेसमध्येही राहत नव्हता. तीच पोझिशन नालासोपाऱ्यात आहे, तीच पोझिशन बोईसरमध्ये आहे. तर त्यामुळे कुठे तर त्यांनीही प्रयत्न केले की आम्ही या परिस्थितीत पुढे जाऊ, पण ते काय काँग्रेसचं नेतृत्व नव्हतं हितेंद्र ठाकूरला गोंधळण्यासाठी. भाजप होतं, ते सत्तेचे भुकेले आहेत. ते साम दाम दंड भेट आणि सगळ्या असंविधानिक कामं करून ते निवडणुका लढवत आहे. पण 29 गावच्या विरोधामध्ये बहुजन विकास आघाडीची भूमिका होती, हितेंद्र ठाकूरांची भूमिका होती. ती भूमिका आता बदलणार का? तेच तर मी सांगतोय ना, मी जे बोलतोय ना की त्या विषयावर आमचं असं म्हणणं आहे की हितेंद्र ठाकूरांनी आमच्या गावचा विषय आहे बघा, त्यांनी जे आमदार असताना त्यांच्याकडे सत्ता असताना जितका विरोध करायचा तितका केला, आणि हे जी आज परिस्थिती निर्माण झाली गावांची, याला कारणीभूत पण हितेंद्र ठाकूरच इनडायरेक्टली आहे. त्यांचा पराभव झाला. आता भाजप गेल्या वर्षभरापासून आहे, भाजप त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा विषय पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माझं असं, म्हणजे माझं आणि विजय पाटलांचं असं म्हणणं आहे की हितेंद्र ठाकूरने क्लिअर भूमिका गावांच्या बाजूने घ्यावी. सध्या एक चित्र डोळ्यासमोर आहे. राजू पाटील जे हितेंद्र ठाकूरांचे बंधू आहेत ते सध्या दिसत नाहीयेत. असं म्हटलं जातंय की ते भाजपच्या वाटेवरती. राजू पाटील दूर आहे, विजय पाटील साथ आहे, हे काय समीकरण आहे? तेच तर तुम्हाला सांगितलं ना. हे जे बघा, मी 2009 ला आमचे दामू शिंगडा उभा होते तेव्हा बळीराम जाधवला उभं करण्यामध्ये राजू पाटलांचाच हात होता. राजू पाटील हा काही सामाजिक व्यक्ती नाहीये. त्याला काय पाहिजे? पैसे पाहिजे, त्याला धंदा पाहिजे. तुम्ही राजू पाटीलच्या आजूबाजूचे लोक जर पाहिली तर सगळे धंदेवाले लोक आहेत. सामाजिक. वसईत हितेंद्र ठाकूरांचा जो पराभव झाला त्याला कारणीभूत राजू पाटील आहेत का? 100% तोच आहे ना, राजू पाटीलच आहे ना. हितेंद्र ठाकूर जर बघितला तर हितेंद्र ठाकूर हा राजकारणी माणूस आहे, तो काही धंदेवाला माणूस नाहीये. राजू पाटील जर बघितला तर राजू पाटील हा धंदेवाला माणूस आहे, राजकारणी माणूस नाहीये. पण ते एका सर्टन लेवल नंतर गेल्यानंतर आज पराभव झाला. आज त्यांचं जे आहे, जे लोकांची मतं आणि सगळा जो रेशिओ आहे तो त्यांना समजला. मतमोजणी जेव्हा सुरू होती, गाव पट्ट्यात विजय पाटील पुढे होते, अगोदरच्या पट्ट्यामध्ये हितेंद्र ठाकूर पुढे होते, आणि नंतर ज्या वेळेला वसईचा शहरी पट्टा सुरू झाला त्यावेळेला ऑटोमॅटिकली स्नेहा पटेल यांनी मोठी झेप घेतली. असं म्हटलं जातंय की त्या झेपेमागे
राजू पाटील यांचा मोठा हात आहे. राजू पाटीलने तिला फायनान्शियली सगळ्याच गोष्टीची मदत केलेली आहे. आता बीजेपी पेक्षा काय राजू पाटील का मोठा आहे का? राजू पाटीलने तिला मदत केली, छुपी मदत केली असेल, पण भाजपने त्यांचे साम दाब दंडभेद सगळा यूज केलेला आहे. आता कालच मी तिथे माझ्या सासूवडे वसईला ऑटोमधून येत होतं, ते त्या आमदारबाईंनी काय तर आपलं ते रिक्षाचं मीटर काय काय नवीन नवीन ते करत असते. तर रिक्षावाल्याला मी सांगितलं की बाबा काय ते मीटरचं काय झालं, तर बाकीचे प्रवासी पण होते तर हसायला लागले सगळे. तर रिक्षावाला बोलतो की साहब वो कैसा क्या होएगा, हमको तो पहला गैस लाके दो CNG, बाद में हम पेट्रोल पे कैसा क्या हमको परवडेगा, ये थोड़ा बंबई है. तो इनको कसं आहे की एखादा विषय जेव्हा हाताळण्यात जातो, जो लोकप्रतिनिधी असतो त्याने अभ्यास करून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. त्यांनी तर जाऊन पुढचं बोललो, अरे उसके डैडी को भी हमने वोट दिया था, उसने हमको ड्रेस दिया और ये हमको अभी मीटर दे रही. म्हणजे यांना जे लोकांना जे उरलो, आता उत्तर भारतातले लोक इथे वसईमध्ये रोजगारासाठी आलेले आहेत, त्यांच्या मतांचा वापर करून हे निवडून येतात आणि गाववाल्यांना दाबायचा प्रयत्न करतात. तर ह्यांचं हे भाजपाचं जे हे आहे काय, भाजपाची जी नीती आहे आणि त्याच्यात हा पंडित आणि त्याची मुलगी आता घुसलेली आहे आणि त्यांना वाटतं भाजपाच्या नीतीला घेऊन आम्ही वसईमध्ये राज करायला प्रयत्न करू, तर आम्ही पण इथे बसलेलो आहोत. असं म्हटलं जातंय की वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्तेची चावी ही राजीव पाटील यांच्याकडे. राजू पाटीलच्याकडे कशी असणार साहेब, त्यांची भूमिका कळत नाहीये ना. ते धंदेवाला माणूस आहे ना, मी सांगितलं ना तुम्हाला, भूमिका ही भाजपच्याच सोबत आहे. कारण जर भाजपच्या सोबतची भूमिका नाही घेतली तर ईडी मधून आतमध्ये जाईल राजू पाटील. अनिल पवार आतमध्ये होता, रेड्डी आतमध्ये होता, राजू पाटील महापौर होता ना. आमच्या गावच्या केसमध्ये राजू पाटीलने सही केलेली माझ्याकडे पेपर आहेत ना. तर काय सोडणार आहोत का आम्ही? राजू पाटीलने जितके कांड केलेले आहेत ते का आम्ही सोडणार आहोत का? आम्ही काय गप्प बसणार आहोत का? कालच मी तिथे बॉम्बेला होतो, तर कोणतं मला जळगावचा माणूस भेटत होता, तो देवा भाऊचं बोलत होता. तर मी म्हटलं देवा भाऊ हुशार आहे ना, त्याच्यापेक्षा 1000 पट जिमी गोन्साल्विस हुशार आहे. वक्त की बात आहे. आज सत्तेत आहेत, मोदी शहाच्या सत्तेत आहेत म्हणून देवा भाऊ खूप शहाणा गोष्टी करतो. आमच्या वसईतल्या गावांचं आणि इथे सगळं इलिगलिटी सगळं मनमानी करतो. हे सगळं चालत नाही. तर आम्ही अजून एक दुसरा विषय घेतलाय, विजय पाटलांनी तो टोलचा विषय घेतलाय. तो 100 किलोमीटर मध्ये 543 करोड रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. किती लोक मेली तिथे? 200 लोक मेलेली आहेत. किती ऍक्सिडेंट झाले, किती काय झाले. तुम्ही आता वसईत आहात, तुम्ही फिरता, त्या रोडची गरज होती का? कॉन्ट्रॅक्ट त्या ज्या व्हाईट टॉपिंग जो रोड होता त्याची गरज होती का? हे भाजपाचं काय आहे साहेब, चंदाखोर ही पार्टी आहे. आणि या चंदाखोर मध्ये खालचे सगळे जे आहेत ना हे इन्क्लूड व्हायला बघतात. त्याच्यातला हा राजू पाटील आहे. मी कसे धंदे केले ते सगळे मला माहितच ना. आम्हाला काय बोलायची काय गरज नाही. ते भाजप पक्षाने या कोणाला याला राजू पाटीलला आणि विवेक पंडितला घेऊन हे सगळे खोटे धंदे करायचे. फॉर्म्युला काय असणार आहे? तुम्ही युतीच्या गोष्टी करताय, किती जागा तुम्हाला बहुजन विकास आघाडी? ना आमचं म्हणणं बघा साहेब, बघा मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं, पहिलं निवडणुकाच लागल्या पाहिजेत. निवडणुका काय लागत नाहीत. निवडणुका हा 1 वर्ष पुढे जात आहेत. सुप्रीम कोर्टातला आरक्षणचा मुद्दा, 29 गावचा मुद्दा आणि राज्यातल्या त्या निवडणूक आयोगाचे पॉवर्स राज्य शासनाने घेतलेले आहेत, हे तिने आपण चॅलेंज केलेले आहेत. त्यामुळे निवडणुका काय लागत नाही. पण याच्यात एक झालं की मनोमिलन झालेलं आहे. सगळ्यांना सगळ्यांची कॅपॅसिटी आणि भाजप सगळ्यांना दाबतंय हे सगळ्यांना कळत आहे. तर प्रत्येकाला मनसुबा आणि प्रत्येकाचा सुभा जर सांभाळायचा असेल तर प्रत्येकाने त्याच्यानुसार विषय करावा. आणि एक नुसता वसई वाईज नाही फॉर्म्युला होणार, हा जिल्हा वाईज फॉर्म्युला होणार. कारण 2029 ची पालघर आता लोकसभेची निवडणूक पण आज आपण 2025 संपलेला आहे आणि 2000 जेमतेम किती 2-2.5 वर्ष राहिलेले आहेत. तर पालघर लोकसभेचा फॉर्म्युलानुसार पुढच्या गोष्टी चालू होईल असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. हा फॉर्म्युला काय असेल येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. राजू पाटील यांच्या बाबत देखील जिमी गोन्साल्विस यांनी भाष्य केलेलं आहे. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार.